या व्हिडिओमध्ये आपण पॉइंटर अरिथमेटिक हा टॉपिक पाहूयात. अ पॉइंटर होल्ड द मेमरी ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल. सम अरिथमेटिक ऑपरेशन कॅन बी परफॉर्म विथ पॉइंटर्स. पॉइंटर काय करतो, मेमरी ॲड्रेस आहे तो होल्ड करून ठेवतो किंवा तो मेमरी ॲड्रेस असाइन करण्याचं काम पॉइंटर करत असतो. काही ऑपरेशन आपण पॉइंटरवर सुद्धा परफॉर्म करू शकतो. म्हणजे जे काही मेमरी लोकेशन आहे, जो मेमरी ॲड्रेस आहे त्या मेमरी ॲड्रेसवर देखील आपण काही ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, अरिथमेटिक ऑपरेशन्स. त्याच्यामध्ये C++ सपोर्ट फॉर अरिथमेटिक ऑपरेशन दॅट कॅन बी यूज्ड विथ पॉइंटर. पॉइंटर थ्रू आपण 4 अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करू शकतो: ॲडिशन, सबट्रॅक्शन, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. अरिथमेटिक ऑपरेशन हे ॲडिशन हे प्लस साईनने असाइन करतात, सबट्रॅक्शन मायनस साईनने, इन्क्रीमेंट हे प्लस साईनने, डिक्रीमेंट हे मायनस साईनने. ठीक आहे. पॉइंटर विथ ॲरे हे जस्ट लक्षात राहू द्या. पॉइंटर विथ ॲरे, वी कॅन ॲक्सेस ॲरे एलिमेंट युझिंग पॉइंटर. काय करतं, जे काही ॲरे एलिमेंट आहेत हे आपण पॉइंटर थ्रू सुद्धा ॲक्सेस करू शकतो. द ॲड्रेस ऑफ फर्स्ट मेमरी लोकेशन ऑफ द ॲरे इज प्रेझेंट इन ॲरे नेम. काय सांगितले पाहतं, ॲड्रेस ऑफ फर्स्ट मेमरी लोकेशन म्हणजे जे काही मेमरी लोकेशन आहे त्याचा ॲड्रेस कसा असाइन केला जातो, ऑफ ॲरे इज प्रेझेंट इन ॲरे नेम. म्हणजे जो काही फर्स्ट ॲड्रेस असतो किंवा फर्स्ट लोकेशन असतं ते ॲरेच्या फर्स्ट लोकेशनला किंवा पहिल्या लोकेशनला ते असाइन केलेलं असतं. द ॲड्रेस ऑफ फर्स्ट मेमरी लोकेशन म्हणजे जे काही ॲड्रेसचं पहिलं मेमरी लोकेशन असणार आहे ऑफ एन ॲरे, ते इज प्रेझेंट इन ॲरे नेम. म्हणजे ते काय ॲरे नेम मध्ये असाइन केलं जाईल. एक्झाम्पल दिले पा, हे एक ॲरे दिलाय 11, 12, 13, 14, 15. ठीक आहे. याचं फर्स्ट लोकेशन 0. आता हे कुठले इंटिजर नंबर आहे म्हणजे याची साईज काय असणार, 2 बाईट. म्हणजे इथं पहिल्यांदा सपोज मेमरीमध्ये 1000 असेल तर 1000/2, 1000/4, 6, 8 म्हणजे 2 बाईटने मेमरी इन्क्रीमेंट होत जाणार आहे. तर जेव्हा तुमच्या ॲरेमध्ये जे काही एलिमेंट असतील ते इंटिजर टाईप असतील तेव्हा. इथं पहा एक प्रोग्राम दिलाय, हेडर फाईल दिल्यात, मेन फंक्शन राहिले, स्क्रीन क्लिअर केली. इंटिजर ऑफ ए ऑफ ॲरे इक्वल टू 11, 12, 13, 14, 15 तेच एलिमेंट घेतलेत. इंटिजर ऑफ पॉइंटर पी अँड आय हा एक व्हेरिएबल घेतलाय. पी इक्वल टू ॲड्रेस ऑफ ए ऑफ 0. ए ऑफ 0 काय तुमचा 11 जो काही एलिमेंट आहे तो 0 या पोझिशनला असाइन केलाय. म्हणजे इथं काय होणार आहे, जो काही तुमचा व्हेरिएबल असणार तो कशाला असाइन होणार, पी ला. त्याच्यानंतर तुम्ही फॉर लूप यूज करून काय केले, फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 5, आय प्लस प्लस. म्हणजे इथं काय करताय तुम्ही, जे काही ॲरे मधले एलिमेंट आहेत ते 1 ने इन्क्रीमेंट करून काय करताय, फक्त डिस्प्ले काय करताय, पॉइंटर पी. पॉइंटर पी म्हणजे काय, तुमचा प्रत्येक एलिमेंट आहे 11, 12, 13, 14, 15. आणि इन्क्रीमेंट काय करताय, मेमरी लोकेशन इन्क्रीमेंट करताय. जो काही तुमचा ॲड्रेस आहे हा ॲड्रेस इन्क्रीमेंट करून डिस्प्ले करताय तुम्ही एलिमेंट ॲरेची. पॉइंटर अरिथमेटिकचा प्रोग्राम एक पाय. ह्या प्रोग्राम मध्ये काय केलंय, राईट अ प्रोग्राम फॉर पॉइंटर अरिथमेटिक. मेन फंक्शन घेतले, मेन फंक्शन मध्ये इंटिजर ए अँड पॉइंटर A1, फ्लोट बी अँड पॉइंटर B1. ठीक आहे. मग इथं काय घेतले पहा, A1 इक्वल टू ॲड्रेस ऑफ ए. म्हणजे हा पॉइंटर A1 काय आहे, ॲड्रेस ऑफ ए. एचा ॲड्रेस असाइन करतोय आणि B1 काय करतोय, बीचा ॲड्रेस असाइन करतोय. सी आउट A1 एंडेल आणि B1 एंडेल. म्हणजे इथं काय केलंय त्यांनी, सिंपल डबल कोट मध्ये पार्ट दिलेला नाहीये. म्हणजे इथं काय होणार आहे, सिंपल तुमचा एचा ॲड्रेस आणि बीचा ॲड्रेस डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. नंतर इथं काय करतोय आपण, A1 प्लस प्लस आणि B1 प्लस प्लस. A1 ने काय होतंय, जो काय ए या व्हेरिएबलचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इन्क्रीमेंट होतोय 1 ने, आणि B1 ने काय होतंय, बीचा ॲड्रेस 1 ने इन्क्रीमेंट होतोय. मग पुन्हा ते डिस्प्ले केले पहा A1 अँड B1. आता याचं आउटपुट कसं येणार आहे, फर्स्ट जेव्हा असेल इथं आउटपुट दिले पहा, फर्स्ट A1 अँड B1. A1 काय, सपोज 0.022 AB2 हा झाला A1. नंतर B1 काय आहे 0.24 AB0 हा झाला B1. ठीक आहे. आता A1 हा 1 ने इन्क्रीमेंट केला, म्हणजे जो काय ए ह्या व्हेरिएबलचा ॲड्रेस आहे हा ॲड्रेस 1 ने जर इन्क्रीमेंट केला तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे पहा, 0.22 AB4. म्हणजे 2 ची व्हॅल्यू ही जो काही लास्ट एलिमेंट आहे तो 2 ने काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे. का बरं 2 ने इन्क्रीमेंट होणार आहे, कारण A1 हा आपला काय इंटिजर टाईपचा एलिमेंट आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय, त्याचं ॲड्रेस हा कशाने इन्क्रीमेंट होईल, 2 ने इन्क्रीमेंट होईल. आणि B1 हा काय फ्लोट पॉईंट एलिमेंट आहे, फ्लोटिंग डेटा टाईपचा एलिमेंट आहे. म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू 4 ने इन्क्रीमेंट होणार आहे ॲड्रेसची. म्हणजे पहा पहिली काय होती 0.24 AB0, नंतर ती लोकेशन काय चेंज होणार आहे 0.22 AB6. म्हणजे काय, सॉरी 4 बाईटने इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे, 4 इथं येईल 4. ठीक आहे.
म्हणजे याचं आउटपुट काय येणार आहे, तुमचं जे काही मेमरी लोकेशन आहे ते मेमरी लोकेशन इन्क्रीमेंट केलं जाईल अरिथमेटिक ऑपरेशन थ्रू. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पॉइंटर टू ऑब्जेक्ट. इन पॉइंटर टू ऑब्जेक्ट कन्सेप्ट पॉइंटर कॅन पॉइंट टू एनी ऑब्जेक्ट. आता आपण नॉर्मली इथं काय सांगितलंय, पॉइंटर टू ऑब्जेक्ट म्हणजे काय, जो काही पॉइंटर आहे हा ऑब्जेक्टला असाइन कसा करायचा. इन पॉइंटर टू ऑब्जेक्ट कन्सेप्ट पॉइंटर कॅन पॉइंट टू एनी ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. म्हणजे पॉइंटर त्या पर्टिक्युलर क्लासमधल्या कुठल्याही ऑब्जेक्टला आपण पॉइंट करू शकतो, असाइन करू शकतो. ॲज वेल ॲज द ऑब्जेक्ट ऑफ डिराईव्ह क्लास. त्या पर्टिक्युलर क्लासमधल्या ऑब्जेक्टला सुद्धा पॉइंट करू शकतो, किंवा त्या ऑब्जेक्टच्या डिराईव्ह क्लासच्या ऑब्जेक्टला सुद्धा पॉइंट करू शकतो. टू सिलेक्ट ऑर क्लास द मेंबर फंक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट युजिंग पॉइंटर ऑब्जेक्ट और पॉइंटर व्हेरिएबल वी कॅन नीड यूज ऑब्जेक्ट पॉइंटर ऑपरेटर और एरो ऑपरेटर. जसं आपण एखाद्या व्हेरिएबल थ्रू किंवा ऑब्जेक्ट थ्रू फंक्शन कॉल करतो तेव्हा आपण डॉट ऑपरेटर यूज करतो. ठीक आहे, तसं एखाद्या पॉइंटर ऑब्जेक्ट थ्रू इथं काय सांगितलं, टू सिलेक्ट क्लास द मेंबर फंक्शन ऑफ दॅट ऑब्जेक्ट विल पॉइंट टू द पॉइंटर व्हेरिएबल. पॉइंटर व्हेरिएबल थ्रू आपल्याला एखादं फंक्शन जर कॉल करायचं असेल तर आपल्याला तिथं काय यूज करायला लागणार आहे, पॉइंटर ऑपरेटर किंवा एरो ऑपरेटर यूज करायला लागणार आहे. जसं आपण डॉट ऑपरेटर यूज करत होतो सेम तसंच काय करायला लागणार आहे, आपल्याला इथं पॉइंटर व्हेरिएबल जर यूज केला तर आपल्याला त्या पॉइंटर व्हेरिएबल थ्रू फंक्शन कॉल करताना एरो ऑपरेटर यूज करायला लागणार आहे. लक्षात ठेवा, एरो ऑपरेटर. दिस ऑपरेटर इज यूज्ड इन सेम मॅनर ॲज डॉट ऑपरेटर. जसं आपण नॉर्मली जो काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट थ्रू कॉल करण्यासाठी आपण डॉट ऑपरेटर यूज करतो, सेम एरे ऑपरेटर यूज करायचंय. हा कसं यूज करणार आहे आपण, स्टुडंट त्याचा पॉइंटर व्हेरिएबल घेतला SPTR. हा पॉइंटर व्हेरिएबल घेतलेला आहे. नॉर्मल जर ऑब्जेक्ट घेतला तर ऑब्जेक्ट थ्रू आपण डॉट ऑपरेटरने फंक्शन कॉल करतो. इथं पॉइंटर घेतलाय म्हणून काय SPTR एरे गेट फंक्शन आणि SPTR एरे पुट फंक्शन. जसं आपण इथं पहा, पॉइंटर व्हेरिएबल डॉट गेट फंक्शन आणि पॉइंटर व्हेरिएबल डॉट पुट फंक्शन. जसं पुट डायरेक्टली पॉइंटर व्हेरिएबल घेतला तर आपण डॉटने घेऊ शकतो, किंवा जो काही पॉइंटर आहे तो पॉइंटर असाइन न करता डायरेक्टली व्हेरिएबल घेतला तर आपल्याला एरे ऑपरेटरचा यूज करायला लागतो. त्याचा एक प्रोग्राम पहा, राईट अ प्रोग्राम टू डिक्लेअर अ क्लास product having data member as product ID, price, accept and display data for one object using pointer to object. आता हा जो काही वरचा सगळा प्रोग्राम आहे हा ॲज इट इज आपण नॉर्मल प्रोग्राम करतो तसाच करायचा आहे, फक्त मेन फंक्शन मध्ये चेंज राहणार आहे. पहा, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम कोणी डॉट एच हेडर फाईल ऍड केल्या, प्रोडक्ट नावाचा क्लास घेतला, ह्या क्लासमध्ये पहा इंटिजर, प्रोडक्ट आयडी आणि फ्लोट प्राइस दोन व्हेरिएबल घेतले, पब्लिकमध्ये ऍक्सेप्ट केले फंक्शन. पहा काय काय ऍक्सेप्ट केलंय, एंटर प्रोडक्ट आयडी आणि प्राइस दोन व्हॅल्यू ऍक्सेप्ट केल्या, सी इन मध्ये प्रोडक्ट आयडी आणि प्राइस, डिस्प्ले करताना दोन्ही व्हॅल्यू प्रोडक्ट आयडी आणि प्राइस डिस्प्ले केले. पहा सी आउट प्रोडक्ट आयडी इक्वल टू प्रोडक्ट आयडी एंगल प्राइस, हा पार्ट स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि ह्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट केल्या जातील. फंक्शन कम्प्लीट, क्लास कम्प्लीट. इथपर्यंतचा पार्ट जसं आपण नॉर्मल क्लासचे फंक्शन लिहितो, डेटा मेंबर फंक्शन तसा करायचा आहे. आता राहिला मेन फंक्शनचा पार्ट. मेन फंक्शन मध्ये काय सांगितले आपल्याला, पॉइंटर टू ऑब्जेक्ट कन्सेप्ट. मग पहा मेन फंक्शन स्क्रीन CLR SCR, त्याच्यानंतर काय केले पहा इथं प्रोडक्ट पॉइंटर P आणि प्रोडक्ट P1 हा ऑब्जेक्ट घेतलाय आणि हा पॉइंटर घेतलेला आहे. पहा म्हणजे आपल्याला इथं ऑब्जेक्टही ऑब्जेक्ट पण असाइन करायचे आणि पॉइंटर व्हेरिएबल पण असाइन करायचं. प्रोडक्ट पॉइंटर P आणि प्रोडक्ट P1 आणि नंतर काय करणार आहे आपण, P इक्वल टू ऍड्रेस ऑफ P1. म्हणजे हा जो काही पॉइंटर व्हेरिएबल आहे हा काय करतोय, आपल्या P1चा जो काही ऍड्रेस आहे हा असाइन करण्याचं काम करतोय. ठीक आहे, म्हणजे हा P1 हा जो काही ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टचा जो काही ऍड्रेस आहे हा कशामध्ये स्टोअर करून ठेवतोय आपण, P या व्हेरिएबल मध्ये. लक्षात घ्या, P1 ह्या ऑब्जेक्टचा जो काही ऍड्रेस आहे हा ऍड्रेस कशामध्ये स्टोअर केला जातोय, P ह्या पॉइंटर व्हेरिएबल मध्ये. P ह्या व्हेरिएबल मध्ये या पॉइंटर मध्ये आपण स्टोअर करून ठेवतोय P1 ह्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस. P1 ह्या ऑब्जेक्ट मध्ये आपण काय काय स्टोअर करतोय, प्रोडक्ट आयडी आणि प्राइस, या दोन्ही व्हॅल्यू आपण कुठे असाइन केलेल्या आहेत, P1 या ऑब्जेक्ट मध्ये, आणि त्या P1चा ऍड्रेस कशामध्ये स्टोअर केलाय, P ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. आणि नंतर ते कॉल करताना कसं कॉल करणार पहा, P एरे ऑपरेटर एक्सेप्ट फंक्शन आणि P एरे ऑपरेटर डिस्प्ले फंक्शन. म्हणजे जसं आपण ऑब्जेक्ट थ्रू फंक्शन कॉल करतो तसं इथं पॉइंटर व्हेरिएबल थ्रू फंक्शन कॉल करताना एरे ऑपरेटरचा यूज करायचा आहे आणि फंक्शन कॉल करायचे.